1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला आणि कष्टकरी हातांना मानाचा मुजरा. शेतकरी, कामगार, उद्योजक आणि सर्वसामान्य जनतेच्या मेहनतीतून घडलेला आपला समृद्ध महाराष्ट्र. चला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊया. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मनसे नेते डॉक्टर राजेश पटेल, तालुका अध्यक्ष शैलेश करपे पाटील, शहर अध्यक्ष गौरव कांबळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सर्वांगीकृत संघटना येवला शहर व तालुका. येवला शहरात महाराष्ट्र दिनानिमित्त कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने आयोजित झांज ढोल पथकाचा विराट सोहळा आणि भव्य मिरवणूक उत्साहात सुरू झाली असून डॉक्टर कविता कुणाल दराडे यांच्या संकल्पनेतूनच प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टिळक मैदान येथून सुरू झालेल्या या सोहळ्यात महाराष्ट्राच्या अस्मितेचा जल्लोष पाहायला मिळाला. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात शहर दणाणून गेले. यावेळी मराठी अभिनेत्री मानसी नाईक यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. या भव्य सोहळ्यामुळे येवला शहरात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार नरेंद्र दराडे, रामदास दराडे, कुणाल दराडे फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे, सुरेखा दराडे, डॉक्टर कविता दराडे, प्रियंका काकड तसेच शिवसेना गटनेते गणेश शिंदे, उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने येवला शहरात नागरिक उपस्थित होते. सर्वप्रथम जय महाराष्ट्र. खरंच खूप छान वाटतंय. आज महाराष्ट्र दिन आहे. येवलामध्ये आलेली आहे. खरं तर हे माझं मी पहिल्यांदा आले आज इथे बरं का. त्यामुळे मला थोडं तर खरं घरची आठवण आली. घरची म्हणजे पुण्याची, कारण वातावरण अगदी पुणेकरीच आहे सगळीकडे. मनापासून धन्यवाद सरांचं की त्यांनी आज मला इकडे आमंत्रित केलं आणि इतक्या स्पेशल पद्धतीने माझं स्वागत केलेलं आहे. ढोल पथक आहेत, माझे सगळे मित्रमैत्रिणी सगळे तयार आहेत, सजलेले आहेत. त्याच्यामुळे आता पुढे काय होतं ह्याची आतुरतेने वाट बघते. सर्वांना नमस्कार. आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन. मी आपल्या माध्यमातून येवला शहरातील तमाम बंधू आणि भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित डॉक्टर कविता कुणाल दराडे यांच्या संकल्पनेतून येवला शहरात प्रथमच महाराष्ट्र दिनानिमित्ताने आज झांज ढोल पथक अशी भव्य मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे. टिळक मैदानपासून या मिरवणुकीची सुरुवात झालेली आहे आणि याची सांगता जी आहे ती शिवसृष्टीला होणार आहे. हा आगळावेगळा उपक्रम हा येवला शहरात प्रथमच करतोय. हे असे उपक्रम आपल्याला शहरात बघायला मिळतात, मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये, परंतु येवला शहरात प्रथमच हा प्रयोग कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून झाला आहे. आणि येवल्यातील अनेक माझ्या भगिनींनी या ठिकाणी प्रतिसाद नोंदवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. सगळ्या महिला या ठिकाणी ढोल वाजवत आहेत, झांज वाजवत आहेत. पथक हे सगळे आयोजक जे केलेले आहेत ते येवला शहरातल्या महिलांसाठी आम्ही केलेलं आहे आणि हा पहिला प्रयोग होता. खूप यशस्वी प्रयोग झाला आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मानसी नाईक ज्या मराठी अभिनेत्री आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि संपन्नही त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा. आपल्याला सर्वांना माहिती 1 मे 1960 रोजी जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं या चळवळीत त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून आपण 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून सेलिब्रेट करतो. तसंच हा दिवस कामगार दिवस म्हणून, जागतिक कामगार दिवस म्हणूनही सेलिब्रेट केला जातो. आणि आपल्याला माहिती हा दिवस खरोखर महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची लोकपरंपरा जपण्याचा दिवस आहे आणि हा आपला खूप अभिमानाचा दिवस आहे. आपल्या मराठी संस्कृतीत ढोल, ताशा, झांज आणि ध्वज यांचं एक अनन्यसाधारण महत्व आहे. ज्यावेळी मराठा सैनिक युद्धाला निघायचे त्यावेळी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी झांज आणि ढोल पथकाच्या मिरवणूक होत असत आणि त्याच गोष्टीची आठवण म्हणून आजही आपण सणावारात ढोल पथक आणि ह्या मिरवणूक काढतो. आणि मला बघायला तुम्हाला आवडेल की सगळ्या महिला खूप जड ढोल घेऊन इथे उभ्या आहेत आणि